माझ्या नेत्यानं जीवाचं रान करून जे या सांगोला तालुक्याचं नंदनवन करण्याच्या हेतूनं खूप मोठा संघर्ष 40 वर्षामध्ये केला। शेतीचं पाणी असेल, पिण्याचं पाणी असेल, शेतकरी कष्टकरी दीनदुबळ्या जनतेचा आवाज म्हणून या ठिकाणी जे नेतृत्व केलं, त्यांनी जी या तालुक्याची सेवा केली आणि जे एका वीराला शोभेल अशी धुरंधर पद्धतीनं जे कर्णाचं दातृत्व असतं त्या पद्धतीने हा तालुका सांभाळा। निश्चितपणे त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही राजकारणामध्ये आलो। आमच्यासारखी गरिबाच्या घरची मी पंक्चर काढणारा पोरगा या सांगोला तालुक्याचा पंचायत समितीचा सदस्य या नेत्यानं केला, या तालुक्याचा शिवसेनेचा तालुका प्रमुख केला आणि आज मला जिल्हा परिषदेची संधी देते बापू देतात। मी एवढंच या ठिकाणी नम्रपणे सांगतो, माझ्या नेत्याचं आमच्यावरती खूप मोठं राजकीय सामाजिक जबाबदारी आणि संस्कार आहेत। या तालुक्यामध्ये काम करत असताना महूद गटामध्ये संपूर्ण या ठिकाणी विकासाचा जो नेत्याचा आमचा अजेंडा आहे, नेत्यांचं स्वप्न आहे, ते आम्ही या ठिकाणी ताकदीनं पूर्ण करू, एवढाच मी या ठिकाणी शब्द देतो। आज शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याच्या काही चर्चा सध्या सुरू आहेत, तसं तुम्हाला काय त्या चर्चेमध्ये चर्चा माहित आहेत का तुम्हाला, किंवा एकत्र आपण लढणार आहोत का? तुम्ही त्या गटातून लढत असताना तुमच्यासोबत अजून तुम्ही कोणाकोणा घेणार तुमच्यासोबत? या ठिकाणी नेत्यांनी आम्हा तिन्ही उमेदवाराला शिवसेनेच्या चिन्हावरती म्हणजे 2 पंचायत समितीची सदस्य आणि मला जिल्हा परिषदेला असं तिघांना शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती निवडणूक लढायची आहे एवढं अधिकृतपणे सांगितलेलं आहे आणि त्यांना सगळ्यांनाच आम्हाला अर्ज भरायला या ठिकाणी लावलेला आहे। आज शिवसेना शिंदे गटाचे बापू एक महापालिका इलेक्शन मध्ये मुंबईमध्ये स्टार प्रचारक राहिले होते। बापू आज महाराष्ट्रात नव्हे तर देशात सुद्धा बापू आपल्या भाषणानं बापू लोकांच्या स्वतः बापू बोलून लोकांना बापू पूर्ण भावनिक करतात बापू, आणि बापूंचा वास्तव बापू म्हणतात। बापू कधी आजपर्यंत आयुष्यात त्यांच्या राजकारणाच्या बापूंनी कधीही कुठली गोष्ट राजकारण करताना लबाडी त्यांनी कधी बापूंनी केली नाही, आणि बापूंचा हा संघर्ष याचमुळे खूप मोठा प्रदीर्घ झाला बापूंचा। या बापूंच्या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं दादा? निश्चितपणे आपणा सगळ्याला ज्ञात आहे, स्वतःवरती खूप मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर 1 महिना जो नेता कोमात होता आमदारकी असताना, आणि त्यांना भेटायला आल्यानंतर राज्याच्या मंत्र्यांना सांगितलं की मला राजकारणात तुम्ही काही जरी नाही दिलं तरी चालेल, पण माझ्या 13-14 दुष्काळी गावांना उजनीचं 2 TMC पाणी द्या। आणि आज त्याचा प्रत्यय या ठिकाणी आमच्या पश्चिम भागाला आलेला आहे की आमच्या 13ही गावामध्ये उजनीचं 2 TMC पाणी मंजूर झालंय, 900 कोटी निधी त्याचा आलाय आणि खूप मोठ्या ताकदीनं त्याचं काम चालू आहे। 58,000 एकर क्षेत्र ओलिता खाली केवळ नेत्यामुळे येणार आहे, आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना जी नेत्यानं त्याला मूर्त स्वरूप दिलं आणि कागदावर नाही तर ती अस्तित्वात आणली, प्रत्यक्षात आणली। आणि जो माझा शेतकरी कष्टकरी आजही पोटाच्या पाठीमागे धावणारी माणसं आहेत, ऊसतोड्या करणारी माणसं आहेत, वसईला जाणारी माणसं आहेत, यांचं दुःख दैन्य दारिद्र्य थांबावं, शोषित